ठेविली निजशक्ती पुरविती सत्ता मना चिंतली नामादी चतुसाधनी प्रतिदिनी ज्ञानामृते घोळली. की हे देवा सर्व तुझंच आहे, तूच दिलेलं आहेस, नाम तुझंच आहे. ज्ञानादी चतुसाधनांच्या रूपाने मिळालेलं हे धन तुझंच आहे. नामादी चतुसाधनी प्रतिदिनी ज्ञानामृते घोळली. ज्ञानामृताने ही घोळलेली परावाणी जी आहे ती माला, तो हार आचार मालिकेतील सूत्रांच्या रूपाने माझ्या मनात असलेल्या परमेश्वराच्या विषयी भाव बुद्धी श्रद्धा आवडी असल्याने ती मला वदनार्थ हेत धरुणी तत्प्रार्थना मागी. हे देवा तुझ्या चरणापाशी मी काय आहे हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहे की हे ज्ञान तू मला अंतःकरणामध्ये उमटू दे. सविजत्वाने माझ्या ज्ञान साधनेतून परमेश्वर प्रसन्न करता आला पाहिजे अशी देवाला प्रार्थना करीत आपण त्या परमेश्वराला शोधत आहे. आम्ही आता सन्निधान धर्मामध्ये परमेश्वर शोधत आहोत. स्थान वंदन करताना, प्रसाद वंदन करताना, भिक्षू वासनिकाला भेटताना परमेश्वर काय करतो आहे, शोधत आहे. अटनी नाही भेटला बापू तरी जिदनी करी सापडे. यासाठी नित्यविधी निमित्तविधीतून परमेश्वराचा शोध घेत आहे की ज्या आपल्या ते परमेश्वराने सगळ्या सृष्टीवर विहरण वर्तन केलेलं आहे. आहेत का आपण आपल्या ते या श्रेणीमध्ये आहोत का? जर आपले हे विरुद्ध हा शिक्का जर आपल्याला लागला असेल तर तुमच्यासाठी बरोबर शोधत परमेश्वर येतात, परमेश्वराचे परायण येतात. परमेश्वराच्या अनंत शक्ती तुमच्यासाठी कार्य करत असतात. तुम्हाला बरोबर इथे आणण्यासाठी, तुम्हाला एखाद्या योग्य अधिकरणाच्या जवळ नेण्यासाठी परमेश्वराच्या अनंत शक्ती काम करत असतात. इष्टकारकाचा संयोग, अनिष्टकारकाचा वियोग अशा प्रकारचा व्यापार परमेश्वराच्या प्रवृत्तीने अनंत शक्ती काम करतात. स्वामी त्या गुराख्यांमध्ये जात आहेत. नांदेडला स्वामी काय रस्त्याने एकटेच चालले आणि मग स्वामी त्या भक्तांसह खेळ खेळत आहेत. एक नाही, दोन नाही, 10-20 अख्ख्या गावचे गोपाळ एकत्र जमलेत आणि मग स्वामी त्यांच्या पाठीवर बसतात. सगळे किती कलवेचे आहेत, किती भाग्यवंत आहेत. रानभेरीचा खेळ खेळती, गंमत म्हणून रानभेरीचा खेळ खेळती. स्वामी म्हणतात आम्ही ग्राहिक हो, तुम्ही व्यापारी हो. नंतर स्वामी म्हणतात आम्ही व्यापारी हो, तुम्ही ग्राहिक हो. याला म्हणतात आपले. की ज्यांना परमेश्वर झाडी गोंडवाड्यामध्ये माझा देव गेला, स्वामींना भोजनाला विलंब झाला की झाडांची खेळ देती. देवन्ने म्हणून स्वामींना किलू किलू या संबोधनाने शोधतात. याला म्हणतात आपले. की ज्या आपल्या ते परमेश्वर काय करतात, स्वतःहून जातात. आपण जातात, आपल्याकडे बोलवतात. आपण तर तेवढं भाग्य जोडलं नाही की आपल्याला शोधत शोधत देव
आपल्या खायला येईल. आला अनेक वेळा देव तुमच्या दारात, घरी येऊनी देवा माझ्या राखिल्यास जाई, परी मी तुझं ओळखले. अशा बऱ्याच सृष्टी गेल्या. आताही मी जन्माला येणार निघून गेला, परंतु तरी सुद्धा या साधनाच्या रूपाने मला शोधायला कोणीतरी यावं, मला कोणीतरी भेटायला यावं, कुणाची तरी मला भेट घडावी आणि माझा उद्धार व्हावा, मला त्याने आपलं म्हणावं. त्या आपलेपणाच्या साधनेमध्ये आपणही उपस्थित झालेलो आहोत. आपणही सर्व भाग्यवंत आहोत की देवाने तुम्हाला आम्हाला आपलं म्हटलेलं. बस आता आपण त्याला आपलं म्हटलं पाहिजे. अर्धी बाजू परमेश्वराने आपल्याकडे केलेला आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पुरुषा होई असावे. देवाने तुम्हाला आपलं म्हटलंय. असं होतं का तरी की एखादे गुरुजन म्हणतात नाही हे आमचे आहे, असं कोणाला म्हणू शकतात? तुम्ही जर भगवंताशी नातं जोडलेलं असेल तर देवही म्हणतात हा माझा आहे. की ज्या आपलेपणामुळे परमेश्वर त्याचा अभिमान घेतात. परमेश्वराला सुद्धा त्याच्याविषयी अप्तृत्व असतं. परमेश्वर सुद्धा स्वतःहून जातात आणि त्या भक्तांकरवी ही भेट घडवतात. देवमती कुठे होती माहिती? श्री नागदेवाचार्य पंचाळेश्वरावरून आले. कुठे होते देवमती? साष्टी पिंपळगावला होते. आणि मग स्वामींनी विचारलं की का हो पंचाळेश्वरून आला, देवमतीला भेटला? नाही म्हणाले, देवा मला काही जाता नाही आलं, मला गावांत जावयाचा निरोध होता. कारण त्यांचे पहिले रंग माहिती होते आणि त्यामुळे ते म्हटले की मला गावांत जावयाचा निरोध होता, की त्यामुळे मी गावाच्या बाहेरूनच आलो. स्वामी म्हणतात आपुले सकळही निरोध परिहरोई, एक जिया संबंधियाच्या संबंधा गाईले. सगळे निरोध परिहरून एक जिया संबंधियाच्या संबंधात गाईले. एक जिया संबंधियाच्या संबंधात जो माझ्या देवाचा आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय की नाही मी कुणाचा कुणाचा शब्दाने तरी म्हणतात. हा मी कुणाचा? मी श्री चक्रधर, माझा देव श्री चक्रधर, मी देवाचा आहे. याला म्हणतात आपलेपणाचा. बस श्री चक्रधर म्हणणाऱ्या लहान शेवड्या पोराला महाराजाने कडेवर घेतलं. देव वाटली तो दुर्लभ. आपलेपणाचा धागा आपण सहज जोडू शकतो. फक्त मनातून जरी नसेल शब्दाने तरी प्रकट करूयात, शब्दाने तरी उच्चारण करूयात की ज्या आपलेपणाने परमेश्वर मलाही भेटायला येतील. यासाठी साधा सोपा सरळ उपाय सांगितलेला आहे. पुरुषा होई असावे, तुझी सांदा कैसा लागे पा, ना पुरुषत्वे दोष कोणी गुणांगी करिया. अनिष्ट सांडावया इष्ट जोडावया समर्थ तो पुरुष,
ऐसिया व्हावे. महादाईसाने एक दिवस देवाला प्रश्न विचारला की देवा, आता तुम्ही तर आम्हाला टाकून पुष्करामध्ये जाऊ पाहत आहात. आम्ही असंविधानामध्ये आम्ही म्हणजे त्यांनी तुमच्या या डिपार्टमेंटसाठी या परमार्गी पुढे महिला अनुसरणार आहेत केले तुम्ही उत्तर सांगायला पुढे. हो हो म्हणजे बघा मला सगळे चेहरे दिसते. सीसी कॅमेऱ्याची निगराणी हो. आपण देवाच्या आणि गुरूंच्या दृष्टिक्षेपात असतोच. आणि मग महाराजांनी तुमचा प्रश्न विचारला की या परमार्गात पुढे अनुसरल्या तपस्वी महिला अनुसरणार आहे, मार्गी प्रवर्तणार आहे, त्यांनी पुढे वर्तन कसं वागायचं. आणि मग सांगतात पुरुषा होनी असावे, केवळ घरे ते वरते ते नसावे, कारवा कारवाचिया सारखे वस्त्र व्हावे. साधी सोपी जीवन मूल्य तुमचा धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी देवाने आपल्याला हा साधा सोपा मार्ग सांगितला. काय वचन झालं म्हणा, पुरुषा होनी केवळ घरे ते वरते ते नसावे, कारवा कारवाचिया सारखे वस्त्र व्हावे. 3 वचन स्वामींनी आपल्या श्रीमुखातून असंविधान धर्मामधल्या साधकासाठी विहित केलेले आहे. पुरुषा होणी हो असा तुमच्याकडे पुरुषत्व असलं पाहिजे. पुरुषत्व असलं पाहिजे म्हणजे कोणतं? अनिष्ट सांडावया, इष्ट जोडावया, समर्थ तो पुरुष. पुरुष कोणाला म्हणायचं? न जे जे अनिष्ट आहे ते तुम्हाला टाकतात. काय काय अनिष्ट आहे तुमच्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इंद्रियार्थ रसविखो, जड चेतन पदार्थ आवडतं केले तुम्हाला. आणि तो सांडण्यासाठी समर्थपणे तुम्हाला पुरुषार्थ करता आला पाहिजे. यावत बाण तावत त्या. जर सांगितलं की तुम्ही हे द्या सोडून, सध्या काय आवडतं सगळ्यांना या विभागात, त्याचा तो एक मागचा जमाना गेला नाही पण त्यांना मिश्री आवडायची, नको या ते सांगायला. जे अनिष्ट आहे ते सांगावं. आता सांगू मोबाईल इतकं आपण त्याच्यात गुरफटल्या गेलो की एका विशिष्ट टप्प्यात तुम्हाला त्याला बाजूला सारता आलंच पाहिजे. त्याने तुम्हाला खाता कामा आहे, त्याने तुम्हाला उपयोगात आणता कामा आहे. तुम्ही त्याला वापरायचं. जर का त्याने तुमचा वापर करायला सुरुवात केली की अनिष्ट हे सांडावया. नाही पूजा अवसर चाललेले आहेत, वाजवीत काय करता होतं का नाही विचार पळतं की नाही आपण तिकडे धावत. आपल्याला बांधावं लागेल. नाही या वेळेत या साधनेत मी त्या बाजूला सरकणार नाही. आणि इष्ट जोडावया. जे जे फायद्याचा आहे, जे जे माझ्या लाभाचा आहे, ज्याच्यात माझा फायदा आहे, माझा धर्माचा फायदा आहे, त्याचा सासूवास सहन करून इष्ट जोडावया. जो समर्थ आहे. नाही संसारात तर तुम्ही संसारात सासूवास सहन करताच, धर्मासाठी सासूवास सहन केला तर काय त्यालाही म्हणतात पुरुष.
त्याला म्हणतात पुरुषार्थ. जगाचा पती परमेश्वरू तयासी धरणे मांडले असे, तर जगाचा सासुरवास सहाभागी. एवढं तरी आपल्याला समर्थत्व असेल. आहे का यापैकी आपल्याला काय? अनिष्ट सांडावया आणि इष्ट जोडावया. जो समर्थ आहे तो खरा म्हणायचा पुरुष. आणि म्हणून तो स्त्रियात्वा पुरुषे दोषाविषयी तरी ऐसा मनोधर्म क्रूढविरत्वाचा, आणि गुणा लागे तरी साणियाचे साणे रंगत्व, ऐसे जे तैची दोन्ही साधती. तर म्हणाले असे पुरुषत्व कोणाला कोण्या काळी काहीसे मिळत असेल. तुम्हाला मला सुद्धा त्या वाटेने जायचंय. आम्ही सुद्धा पुरुष होऊन स्वामीने त्या औसाला सांगितले की ती औसा काय म्हणायची, आहे रे अवमेचा भाव कायसे ऐका पुढे वासना प्रेमावारी असरे. तर ती औसा खऱ्या अर्थाने पुरुष होत. हे रे पोरा ते क्षमाने म्हणतात. आहे का एवढं विरत्व आमच्याकडे? एवढा पुरुषाने पुरुषाचा पुरुषार्थ राखला पाहिजे. तो तुम्हाला मला सगळ्यांना साधला पाहिजे. त्याला म्हणायचं पुरुष. इष्ट जोडावयासाठी दृढ विरत्वाचा, दृढ काय सांगितलं? दृढ विरत्वाचा. दृढत्व असलं पाहिजे. आणि ते महिलांकडे असतं. एकदा का निर्धार केला की मला अनुसरायचं आहेच. किती जणांना निश्चित केलेलं आहे? काल सांगितलं दिसतो, एकच हातवर दिसतो बघा, इकडे एखादाही दिसत नाही. म्हणजे हे खरे पुरुष आहे. हे पुरुष असून कोणी हात वर करत नाही. हे काही पुरुष असून दिसत नाही. इच्छा तर असली पाहिजे ना. अनिष्ट सांडावया वीरत्व. हे वीरत्व जर आमच्याकडे असेल तर तो खरा पुरुषार्थ आहे. परमेश्वर प्राप्त करणे हा खरा पुरुषाचा पुरुषार्थ आहे. तो मला मिळालाच पाहिजे. काही हो, कितीही अडचणी घेऊन कोणत्याही अवस्थेत मला परमेश्वराला अनुसरायचंच आहे असा निर्धार असणे त्याला म्हणतात. मग तो स्त्री आहे की पुरुष आहे यापेक्षा तो पुरुष त्याला म्हणतात पुरुष. आणि म्हणून ते पुरुषत्व असला पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलं की काय? गुणा लागी तरी साणियाचे साणे रंगत्व, आणि गुणा लागी. गुण मिळवायचा असेल तर लहान आलं पाहिजे. गुणासाठी तरी सानिया होई साणे रंगत्व. कितीही नम्र व्हावं लागलं, कितीही कष्ट सहन करावे लागले, कितीही बोलणे सहन करावे लागले तरी नम्रत्व होत आले. जर नम्र झाला होता तेने कोंडियले अनंता, असं तुम्हाला रंगत्व अंगीकार करावं लागेल. त्यावेळेस तुम्ही काय होणार आहात? पुरुषाहोनी असावे या पुरुषार्थाला प्राप्त करू शकणार आहात. पुरुषाहोनी असावे. आजही आमच्या परमार्गामध्ये असे पुष्कळ पुरुष आहेत की जे, तुम्हाला माहिती का आमच्या परमार्गामध्ये एक मोतीवाले बाबा म्हणून, त्यांचे कपडे पुरुषाचे होते. होती ती स्त्री होती, परंतु कपडे कशाचे होते? फेटा बांधायचे, धोतर होतं, शर्ट होतं, सगळे आयुध, सगळे कामं त्यांचे पुरुषार्थी होते. तसं मलाही त्या अवस्थेतून पुरुषार्थाने पुरुषत्व माझ्या ठिकाणी आलं पाहिजे अशी इच्छा आणि अशी भावना असली पाहिजे. आणि त्या पलीकडे मला वाटतं अजून तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, तुम्ही ढोरे डोंगरात गेलेत का तुम्ही? त्या ढोरे डोंगरामध्ये आजही अनेक तपस्वी माता भगिनी आहेत. त्यांच्यापैकी आता एका तर मला वाटतं कारंजेकर परिवारातल्या कोणीतरी एक माता होती, तिथं आता मध्यंतरी देहावसन झालं. ती कोणाला भेटतच नव्हती.
ती फक्त गावात भिक्षेच्या निमित्ताने गावात जायची, लोकांना दिसायची, एकांतात जन्मक्षेप पाडायची. भय स्वभावाला जिंकणे हा सुद्धा एक मोठा पुरुषार्थ आहे. इथे जर सांगितलं की आला साप तर काय करतात, इथं मुंबईकर तर धुरळ नाही भेटत नाही. ते असं आमच्याकडे तर काही धुरळ काय होत असं, आश्रमात साप गेले सगळे. पण ते काय तरी एका ठिकाणी मी गेलो, मला लय ते म्हणजे खिडक्याला पॅक केलेलं आहे, काय ठिकाणी किती बारीक सुद्धा दिवस आत येऊ नये कसं ते, तर मला लय भीती वाटते. माझा देवावर माझा विश्वास असला पाहिजे. हे पुरुषत्व जर असेल, भय स्वभाव स्वाभाविक आहे, परंतु देवाचं नाम माझ्याकडे आहे, देव माझं रक्षण करण्याकरता समर्थ आहे, असा तो पुरुषार्थाचा भाव मनामध्ये असू द्या, काही होणार नाही. कुठल्याही प्राप्त परिस्थितीतून तुम्ही पुरुषार्थाने ते अनिष्ट टाळू शकता. आणि म्हणून अनिष्ट सांगावया, इष्ट जोडावया, पुरुषाहूनी असावे. पुरुषाहूनी असावे, केवळ घरते वरते तेच नसावे. केवळ घरे ते वरते तेच नसावे. तर मग म्हणाले, मागील वचनात सांगितलं की पुरुषाहूनी असावे, तर मग सर्व सोडून द्यावं. लज्जा, धैर्य, अन्याधीनता या स्त्रियांच्या सगळ्यात मोठ्या जमेच्या बाबी आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या तरी अधीनत्वात असता, तुम्हाला तो धीरपणा, पुरुषले स्वाभाविकच अधीर असतो, त्यांना शीतस्त्रम असतो पण निवस्त्र नसतो. या विभागाला दुसऱ्यांना देण्यात आनंद असतो, नाही उरलं तरी समाधान असतं, धैर्य असतं. लज्जा स्वभाव आहे, तो परमार्गाच्या धर्म संरक्षणाच्या आणि स्वतःच्या साधनेच्या उपयोगात येणारा हा गुण आहे. आणि म्हणून केवळ घरे ते वरते, ज्यांनी लाज सोडूनच दिलेली आहे, जे मोकाटच आहे, ज्यांना कोणाचं अधीनत्वच नाही आहे, अशा कुठल्याही घरी मुक्कामी साधकाने थांबवू नये. केवळ घरे ते वरते, अशा प्रकारचं जिथं वास्तव्य करण्याचा प्रसंग येतो, या ठिकाणी साधकाने असता कामा नये. आणि म्हणून केवळ घरे ते वरते तेच नसावे. ऐसे पुरुषत्वे भरते तवासावे, आणि काही म्हणेना भरतियाही अडनी, केवळ परी भरते वरते तेच नसावे. केवळ दोघेची आणि लाज भय नाही, ते घरे ते वरते. कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणे हा आमच्या टीकाकारांचा एक विशेष आहे. कुणाला म्हणायचं केवळ घरे ते वरते, ना म्हणाले ज्यांना केवळ दोघेची. पुरुष धर्म साधनेसाठी दोन दोन ते चालू शकतात, महिला असतील तर त्याच्या एकटी स्त्री कुठलाच विधी आचरण्यासाठी बाहेर पडू नये असा संकेत आहे. कोणीतरी एक सोबत असलं, तरुण असतील तर 4 पाहिजे, म्हातारे असतील तर 2 पाहिजे. या धर्म साधनेमध्ये कोणाचं तरी अधीनत्व असलं पाहिजे. विचारल्याशिवाय कुठलंच काम करायचं नाही. ईश्वराचं अधीनत्व, परमार्गाचं अधीनत्व, गुरुनिमित्ताचं अधीनत्व, यांचं अधीनत्व आपल्याकडे असलंच पाहिजे.
तुम्हाला रेष ओलांडण्याचं स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे स्वाधीनता. सेल्फ पनिशमेंट तुम्हाला करता येते की आपल्या आपण स्व म्हणजे ईश्वरतयाच्या अधीनत्वात राहता आलं पाहिजे. आणि म्हणून जर आपलं चुकलं किंवा आपल्याला लक्षात आलं तर स्वतःला शिक्षा पण करू तर दुरुस्तीही करता आली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची जिथे लाज भय नाही अशा ठिकाणी साधकाने असता कामा नये. ऐसिया ठाई नसावे असता कामा नये. का दोषे तुमचं मन शुद्ध पवित्र आहे, परंतु एकट्या जणाच्या मनात जर विकल्प आला तर त्याला तुम्ही जबाबदार आहे. केशराज वासांची बहीण मला वाटतं नाती कामायचं ती केशराज वासांना विचारण्यासाठी काय करायची? कामायचं नाही ना, ती काय करायची? आपल्या भावाला भेटण्यासाठी विधान स्थळावर यायची. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, तिसऱ्या दिवशी त्याने सांगितलं की आपण दोघी बहीण भाऊ आहोत, तुला मला माहिती आहे, जास्तीत जास्त गुरुकुळालाही माहिती आहे, पण गावातल्या लोकांना काय माहिती हे दोघं कोण आहेत. आणि आपण दोघे जर एका झाडाखाली शेजारी बसलेलो दिसलो तर त्यांच्या मनात विकल्प येईल. आणि या विकल्प संशय येण्याला आपण जबाबदार ठेवू. आणि म्हणून केवळ घरे ते वरे तेच नसावे अशा ठिकाणी साधकाने असता कामा नये. का म्हणून न खंतीये, खंत येईल आणि धर्म पातळता होईल. किती दोष त्याच्या संबंधाने होईल. एक तर खंती, देवाला खंती येईल की देवाने आपल्याला आज्ञा केलेली असताना सुद्धा आपण त्या आज्ञेचं अनुपालन केलं नाही. आणि म्हणून त्या परमेश्वराला तुमच्याविषयी खंती येईल की हिच्यामुळे माझ्या देवाला, माझ्या धर्माला, माझ्या मार्गाला बोट लावते. आणि दुसरं त्यातलं नुकसान दाखवलेलं आहे त्याने की खंती आहे आणि धर्म पातळता होईल. धर्माविषयीची पातळी पण पातळता येईल. आणि म्हणून धर्म पातळता होईल. मनोनी तैसी ठाई नसावे, मनोनी तैसी ठाई नसावे. म्हणून साधकाने तैसिया ठाई नसले पाहिजे. कोण आहे? कामायचं कवीश्वर वासांची केशराज वासांची, हा केशराज वासांची बहीण. पण परमार्गी वाडी नागाई साहित्य, नाती नागाई साहित्य, कवीश्वर वास ही कामाईसा नावाची केशराज वासांची बहीण होती. ती परमार्गी अनुसरलेली होती. पण तिला सुद्धा त्यांनी शिक्षापन केल्याने सांगितलं की नाही, आपल्या वागण्या, बोलण्या, चालण्या, बसण्या, उठण्याने जर समोरच्या माणसाच्या मनात विकल्प आला तर त्याला आपण जबाबदार आहोत. म्हणून केवळ घरे ते वरते नसावे, कारवा तारवाच्या सारखे वस्त्र व्हावे. कारवा तारवाच्या सारखे वस्त्र व्हावे. अनेक म्हणाले आपला धर्मसिद्धीला जाण्यासाठी साधकाने कैसे आपण वर्तावे पाप न म्हणाले. त्याच्यामध्ये अजून एक सावधानता सांगितलेली आहे. कारवा तारवाच्या सारखे वस्त्र व्हावे. हे वचन सुद्धा त्याच प्रसंगी सांगितलेलं आहे की कालवा तारवाच्या सारखे वस्त्र व्हावे. आपण बऱ्याच वेळा आपल्या अंगावरचे जे आपण म्हणतो ना, 1 नूर आदमी 10 नूर कपडा, कपड्याने अधिक सौंदर्य खुलून दिसत. हे प्रापंचिक कार्यासाठी ठीक आहे, लोक व्यवहारासाठी ठीक आहे,
पण परमार्थामध्ये मात्र कारवा तारवाच्या सारखे वस्त्र व्हावे. नावाडी असतो ना, नावाडी, त्याला म्हणतात तारवा. आणि कारवा म्हणजे तुमचे ते भट्टी, तांबटकार, जे कलई वगैरे देणारे असतात ना, ते त्या भट्टीजवळ, धुराजवळ असल्यामुळे आपोआप त्यांचे जे वस्त्र आहेत ते असे भुरकट भुरकट, काळसर, लालसर अशा प्रकारचे वस्त्र असतात. जे नावाडी असतात त्यांचे लालसर होतात आणि भट्टीमध्ये असणारे असतात त्यांचे काळसर होतात. पटते का बघा? म्हणजे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन बघितलं तर आनंद आहे. नाही म्हणजे आमच्यामध्ये काळे कपडे आहेत, लालही आहेत, राखाडीही आहेत, वेगवेगळ्या प्रकारात जरी असले तर ते कारवा तारवाच्या सारखे वस्त्र व्हावे या नातीतलं जाय. आमच्यात धऊ दिले तर गेरू नाही, परंतु कारवा तारवाच्या श्रेणीमध्ये मात्र आम्ही बसणारे आहोत. आणि म्हणून त्या कारवा तारवाच्या सारखे वस्त्र व्हावे असं वस्त्र असलं की ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला अवांतर रंग देऊन सौकर्यत्व येणार नाही, ही सावधानता त्यांनी बाळगली पाहिजे. की वरून स्वतंत्र पिनोपाल देणे, स्वतंत्र रंग देणे, स्वतःला त्याच्या मूळ जसं वस्त्र आहे ते जसं गुढी मात्र देऊन जसं ते दळघाण फेडी तशा पद्धतीने त्याने लय त्याला काही ओपी दे, दही दे, ओपवी दे, तापवी दे, तेल खार दे, मग तांबू कुठे असं ना, एवढं ती सावधानता त्यांनी ठेवल्या पाहिजे. तर त्यातल्या त्यात आता हे सगळं आपल्या डोक्याच्या पलीकडे आहे. तिला स्मशानाचं असेल तर तुम्हाला घ्याल का तुम्ही? तुम्हाला भीतीच वाटेल. पण साधकासाठी स्मशानातलं वस्त्र, स्मशानाचं म्हणजे लोकांनी टाकून दिले. स्मशानाचं वस्त्र म्हणजे स्मशानातलं घ्या असं नाही, स्मशानातून शोधा किंवा कोणी मेले की आपल्याला कापड मिळेल किंवा वस्त्र मिळेल असा विचार करत बसायची नाही गरज. बाहुल्य स्मशानानं शोधावे, परंतु स्मशानाचं वस्त्र हे उत्तम पलीचं वस्त्र, मार्गी पडलेलं ते 2 नंबरचं वस्त्र, आणि कोणाला लागलं तर मागून घेणे हा 3रं. आणि म्हणून त्यामध्ये वस्त्र जे मिळालं, जसं मिळालेलं ते साधकाने परिधान करावं. त्यासाठी स्वतंत्रपणे त्याची व्यवस्था लावू नये. काही हे जावे ना वस्त्र सौकर्यत्व तुझी कारवा तारवाच्या सारखे व्हावे. अवांतर रंग देऊनी सौकर्यत्व नाही, कुचळे मळीने ऐसी वस्त्रे. म्हणजे आपल्या वस्त्रामुळे पुढल्याच्या मनात विकार उत्पन्न होईल अशा प्रकारचं आकर्षक वस्त्र नसलं पाहिजे. त्याला म्हणतात कारवा तारवाच्या सारखे वस्त्र व्हावे. म्हणजे एकंदर त्यांनी सांगितलं की मळलेलं, खूप काही उजळलेलं वस्त्र नाही. पूर्वीचे साधक आमचे तर श्री प्रभू बाबा तर एकदा घातलेलं वस्त्र बघा फाटेपर्यंत काढतच नव्हतं. आजही या परमार्गामध्ये असे साधक आहेत, वर्ष आंघोळ सुद्धा करत नाही, कपडे सुद्धा बदलत नाही. माझे निमित्त जे होते ते सुद्धा महिन्यातून एकदाच आंघोळ करायचे आणि एकदाच कपडे बदलायचे. त्यांनी त्यांना पाहिलं असेल कोपरीवर, त्या कोपरीला सगळ्या घामाच्या रेषा यायच्या, त्याला घाम जास्त यायचा. आणि मग कोणीतरी त्यांना म्हटलं की ते काढा. नको, कशाला आगे पाण्याची हिंसा, कशाला दिसलं पाहिजे चांगलं. ही साधना ही आपल्या साधनेसाठी उपयुक्त आहे, स्वतःसाठी करतात ना. दुसऱ्या बहिर्यागासाठी असताना तर त्याने हे चांगले वस्त्र परिधान करून स्वामींनी आपली स्वतःची वस्त्र नागदेवाचार्यांना बाजारात जाताना परिधान करून जायला सांगितलेलं आहे. परनिष्ठाकाराने जाऊ शकता पण स्वतःसाठी नाही.
आणि त्यातल्या त्या धर्म कार्यासाठी तर कपड्याकडे बघायचंच नाही एखाद्या स्थानी यात्रेला गेले आणि एखाद्या दिवशी आंघोळ नाही मिळाली चालतं, 2-4 दिवस कपडे बदलायला नाही लागले तर चालतं. पण एखाद्या दिवशी व्यवस्थित जेवण नाही मिळालं तर चालतं. हे सुद्धा ते एक प्रशिक्षणच आहे, ती सुद्धा एक प्रकारची पवित्रता आणि साधनाच आहे. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीचं जीवनमूल्य आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जीवनमूल्य सांगणारं सूत्रांचं रूप आहे की त्याच्यामध्ये अशा प्रकारची वस्त्र साधकाला असली पाहिजे. मग बुडी मात्र दिले आणि म्हणे साधकाने कसं करावं, न म्हणाले बुडी मात्र दिले. जर म्हणाले कधी आंघोळ करायचा प्रसंग आलाच, किती बादल्या पाणी लागतात तुम्हाला जे अंदाजे विचारलं. समजा आता किती बादल्या पाणी तुम्ही, आता तर काही नदी नाही तिथे जाऊन बुडी मात्र द्यायची. आपल्याला पूर्ण वचनाची पूर्ण चारी कोरी आचरताना एक कोर तरी आपल्याला आपल्या जीवनात आचरता येईल की कमीत कमी पाणी सांडणे, कमीत कमी पाण्याचा दुरुपयोग करणे. दुरुपयोग म्हणजे हे आपल्यासाठी धोक्याची सूचना आहे. जर तुम्ही नळ चालू केला तर तुम्ही जबाबदार. असं सांगितलं जातं की एक थेंब पाण्याचा तुम्ही वाया घालविला तर एका गावाच्या हिंसे इतका दोष तुमच्या खात्यात जमा होतो. किती आगरी पाण्याच्या हिंसेचा हा दोष कुठपर्यंत सांगितलेला, एक थेंब पाणी आगरी पाणी तुमच्याकडून खाली झालं. मग आता कल्पना करा की तुम्ही किती क्षेमावर नाही किती बादल्यावर तुम्ही रिचवता स्वतःला. अर्थात ही सगळी साधनं टप्प्याटप्प्याने आम्हाला आचरणात आणता येतात. आपण आपल्यासाठी त्याचा उपयोग कमीत कमी करू शकतो. आजही एका तांब्यामध्ये सगळं काम आटोपणे असे आमच्याकडे परमार्गामध्ये अधिक साधक आहे. तिथे एक तांब्या पाणी ते शोधून घेणार. तुम्हाला नाव सांगू का, माझे सहपाठी आहेत हंसराजदा खामणेकर, ते स्वभाव पाळण्याला जाताना एकच तांब्या घेणार आणि ते शोधून घेणार आणि शोधून ते दुसऱ्याकडून घेणार नाही, स्वतःच पाणी शोधणार. तुम्ही शोधणं पाहिजे का, हात शोधणं कधी मन नाही वाटत तुम्ही शोधणं पाहिजे. हात शोधणं, शोधून पाणी पिलं का तुम्ही, पाणी गाळून पिता का शोधून पिता, कुठे पिता? तुम्ही पाणी गाळून पिता का शोधून पिता? एकही शोधून पित नाही. तुम्ही फिल्टरचं पाणी पिता, ते गाळलेलं पाणी, ते शोधलेलं नाही, ते पाणी शोधलेलं नाही. पाणी शोधून पियावे. तुम्हाला कसं शोधायचं आमच्याकडे येऊन भेटा, आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. हे सगळे संत महंत शिकवू शकतात. आम्ही मला वाटतं दगेडोंगरात आम्ही त्याचं प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर प्रात्यक्षिक त्याचा आनंद घेण्यासाठी एका तिघींनी बक्षीस मिळवलं. मला वाटतं त्याचं दोन दिसतात मला इथंच आहे ना, नंबर लागला का तुमचा पाणी शोधण्याचा. आणि ते कोणतरी होतं तिथे, कोणतरी होते. म्हणजे आमचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजेत ना, किंवा काय चुकतं हे तरी कळालं तरी खूप झालं. आपल्याला
तेवढा पावित्रतेने हे करता येत नाही, परंतु ती चूक आहे किंवा ते चुकतंय आपल्याला तेवढं तरी आपल्याला कळालं तर प्रयत्न करू. टप्प्याटप्प्याने ती बाज ती बूज आम्हाला हाताळता आलीच पाहिजे. आणि म्हणून बुडी मात्र दे, बुडी मात्र द्या, म्हणजे पाणी कमीत कमी सांडणे हा ये या. आणि बऱ्याच वेळा कधी काय होतं संग्रहही करावं लागतं ना. काय करावं लागतं, संग्रहार्थ करावं लागतं. एकदा आम्ही पदयात्रेचा पहिल्याच वर्षीचा अनुभव होता. एका गावाला गेलो, जालन्याजवळ ते गाव होतं, कारला नावाचं गाव होतं. सर्वेसाठी मी गेलो होतो. आणि मग गेल्यानंतर तिथे गावात कोणी उद्देशी नव्हतं. एक पाटलाचं घर दिसतं, म्हटलं संभवाचं दिसतंय. आणि मग त्यांना भेटलो आम्ही की आमची पायी यात्रा येणार आहे, दिंडी येणार आहे, मग आमच्या भोजनाची व्यवस्था होईल का? म्हणाले होईल. किती लोक असतील? म्हणजे 100 लोक असतील जास्तीत जास्त. त्यावेळी पहिल्या पदयात्रेमध्ये 120-130च मंडळी होती. सांगायचं तात्पर्य की मग प्रत्यक्ष पदयात्रा घेऊन गेलो आम्ही जेव्हा सर्वेला